Rajeshwari Joshi, Miss Rajeshwari Joshi. I am from Nanded, Maharashtra, and currently I am studying in 12th standard. Talking about my interests, I love to dance and I am a dancer. And everyone knows that dancers don't need wings to fly. Thank you so much. नमस्कार, मी सौ बेबी बालाजी कलाल. मी वसमतची आहे, प्रॉपर पण नांदेडमध्येच राहते. प्रोफेशनली मी टीचिंग क्षेत्रामध्ये आहे. मी प्रिन्सिपल आहे. हां, प्रायमरी स्कूलवर मी प्रिन्सिपल आहे. पण मेकअप हे मला लहानपणापासूनच खूप आवडते. त्याच्यामुळं मग कोरोनामध्ये कसं झालं होतं, शाळा बंद पडल्या होत्या, त्याच्यामुळं मी मेकअपचं काम सुरू केलं आणि ते छानपैकी चालू लागलं. त्याच्यामुळं मी मेकअपचं करते ॲज अ मेकअप आर्टिस्ट. हम बेटियों के अंदाज निराले होते हैं, गम हो या खुशी साथ निभाने वाले होते हैं. एंड शेख शबाना, मिसेस शेख शबाना अब्दुल, टीचिंग, कविता, सोशल वर्कर और ब्यूटिशंस और कुकिंग और हाउसवाइफ. थैंक यू. नमस्कार मंडळी, मी शीला रमाकांत जोशी. गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन स्त्री असल्याचा. भारत माता की जय. मी नांदेडवरूनच आलेली आहे. मी एक एंटरप्रेन्योर आहे आणि सध्या मॉम इन चीफ आहे. थँक्यू. मी सुप्रिया नाईक, मेकअप आर्टिस्ट, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट फ्रॉम नांदेड आता आहे, पण मुंबईहून आहे. आणि मी एक ड्रेस डिझायनर पण आहे आणि एक मॉम पण आहे. आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्वांतर्फे मी तुम्हाला मी एक स्टुडंट आहे, त्याचबरोबर मी एक प्लेयर पण आहे. मी नॅशनल प्लेयर आहे. मला खेळायला खूप जास्त आवडते आणि मी मुलींना सेल्फ डिफेन्स पण शिकवते. आणि मला डान्सिंग पण खूप आवडते, रायटिंग करायला आवडते, गायन पण करायला आवडते. मी प्रॉपर नांदेडचीच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.
मुलांचं संगोपन. म्हणजे बऱ्याच स्त्रियांनी असं सुद्धा केलेलं आहे की अतिशय उच्च पदावर त्यांनी काम करत असताना सुद्धा आपल्या कुटुंबासाठी त्यांनी तो जॉब शोधलेला आहे आणि त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी आपल्या फॅमिलीला दिलेली आहे. चला नेक्स्ट कंटेंट. आणि मी एक ॲसिस्टंट लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे, पण सध्या मी आता ॲज अ मदर म्हणून एन्जॉयमेंट करते आहे. थँक्यू व्हेरी मच. सोनी मोरे, सध्या मी कॉलेज स्टुडंट आहे आणि BSc फर्स्ट इयरला. मिसेस शुभांगी देशमुख, कंटेस्टंट नंबर 15 आहे आणि ॲज अ प्रोफेशन मी पोलीस इन्स्पेक्टर आहे. इथे क्राईम ब्रांचला सध्या कार्यरत आहे इथे. आणि ॲज अ मॉम मी 8 इयर्स गर्ल्सची मॉम पण आहे. थँक्यू. या बिझी शेड्यूलमधून एक छंद म्हणून मी इथे पार्टिसिपेट केलेला आहे, बाकी काही नाही. थँक्यू. महिलांचं कौतुक करावं तितकं वेगळंच, कारण म्हणजे आपल्या पूर्ण धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर स्पर्धक सर्वांना माझा नमस्कार. मी ज्योती प्रवीण तामगाडगे. मी हाऊसवाईफ आहे आणि मला छंद जोपासायचा म्हणून या वयामध्ये मी भाग घेतला याच्यामध्ये, आणि मला समाजकार्याची पण आवड आहे. आणि मी असे म्हणजे कुठेही काही कार्यक्रम वगैरे असले तिथे भाग घेते. मी काही दिवस म्हणजे अगोदर माझ्या काळामध्ये मी नर्सिंगचं सुद्धा काम केलेलं आहे आणि सर्वीकडे सेवा वगैरे द्यायची मला खूप हौस आहे. याच्यामध्ये मला खूप म्हणजे असं इंटरेस्ट वाटतं. थँक्यू. गुड इव्हनिंग नांदेडकर. माझं नाव मिस प्राजक्ता गणेश कापुरे. मी संस्कृती महाविद्यालयामध्ये लेक्चरर आहे. फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये लेक्चरर आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव काजल हनुमंती आहे. मी नांदेडचीच आहे. मी बी फार्मसी लास्ट इयरची स्टुडंट आहे. मेडिकल जरी माझं प्रोफेशन असलं तरी मॉडेलिंग हे माझं पॅशन आहे. आणि अचिव्हमेंट्सबद्दल सांगायचं झालं तर मुंबईमध्ये नेमके झालेल्या काही शोमध्ये मी पार्टिसिपेट केलेली. त्यामध्ये बेस्ट वॉक हे टायटल मला मिळालेले. आणि इन अनदर शो आय ओन द टायटल ऑफ द ब्युटिफुल हेअर अँड माय नेक्स्ट शो इज इन दिल्ली अँड आय एम गोइंग देअर टू रिप्रेझेंट आवर नांदेड सिटी. अँड नाव आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द टायटल ऑफ द मिस नांदेड. थँक्यू. लास्ट बट नॉट द लिस्ट, प्रत्येक स्वप्न हे आपल्या हातात असावे. प्रत्येक यशाचे शिखर हे आपल्या श्वासात असावे. यश नक्की तुमचे असेल, फक्त तुमचे स्वप्न मात्र तुमच्या डोळ्यात असावे. थँक्यू. एकदम बरोबर.
प्रोफेशन आहे, मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. मी एका संघटनेची जिल्हाध्यक्षा सुद्धा आहे. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आणि मला महानायिकांवरती जे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे, अतिशय संपन्न असं वैभव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय कर्तृत्ववान असा महिला होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती मला त्यांच्या जीवनावरती लिहायला आणि वक्तृत्व देण्यासाठी सुद्धा आवडतं. आणि विशेष म्हणजे मला रांगोळीची खूप आवड आहे, कलेची पण आवड आहे, त्यातही मी सरस म्हणजे रस घेते आणि शाळेतल्या मुलांना पण त्या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते. जय जिजाऊ. मी मूळची नांदेडचीच आहे. मी एज्युकेशन बी फार्मसी सेकंड इयरला आहे आणि मी सगळं डेडिकेट माझ्या मम्मीला देते. थँक्स फॉर हर. थँक्यू एव्हरीवन. नमस्कार. माझा कंटेस्टंट नंबर आहे 2323. माझं नाव आहे दीपाली सागर मुक्कावर, दीपाली सागर मुक्कावर. मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, होममेकर आहे आणि एक मॉम पण आहे. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. थँक्यू. नमस्कार नांदेडकर. मी सौ रेणुका तामसेकर आहे. माझा कंटेस्टंट नंबर 23 आहे आणि मी नांदेडचीच आहे मूळची आणि माझं प्रोफेशन आहे IT इंजिनियर. मी पुण्यातल्या एक MNC कंपनीमध्ये काम करते आणि ही संधी दिल्याबद्दल मी आदिशक्ती ग्रुपची खूप आभारी आहे. थँक्यू.
नाव अश्विनी काकडे आहे. मी नांदेडवरनं आहे. मी एक ब्युटिशियन आहे आणि एका मुलीची मम्मा पण आहे. डॉक्टर आहे? डॉक्टर आहेस तू? कुठे आहे दवाखाना तुझा? म्हणजे आम्हाला पण येतं इथं. दवाखाना कुठे तुझा? कोणत्या शाळेत असतो? सचखंड पब्लिक स्कूल. अच्छा, सचखंड पब्लिक स्कूल. चला परत एकदा एक छोट्या कंटेंटसाठी अतिशय म्हणजे खरंच एवढ्या लोकांसमोर येणं पण खूप महत्त्वाचं आहे आणि डेअरिंग पाहिजे त्याला. जिद्द शिल्पा पांडुरंग आंबेकर. मी एक गृहिणी आहे आणि मला छंद म्हणून मी इथे आलेली. सावरी उर्ने कोडगी आहे. मी नांदेडचीच आहे आणि मी ॲज अ प्रोफेशनल माझं विसावा गार्डनला गेम झोन आहे. थँक्यू. Such a wonderful opportunity to be here and introduce myself in front of you all. I stand up before you with gratitude, grace and deep sense of purpose. It is said that opportunities are often begin with the great achievement. I am Kajal Latha, contestant number 31. By profession, I am an advocate and my future goal is I want to be a part of judiciary and I want to work as a judge. So, and I always believe that success comes with glory if you learn from your failure. So, thank you so much all for listening me patiently. Thank you. Kashish Kachwe, and thanks for giving me this opportunity.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अजून एक प्रमुख मान्यवर म्हणून अजून एक सेलिब्रिटी जी आपण इन्स्टावर फेसबुकवर रील्स दरम्यान आपण त्यांना पाहतो, त्यांची इथे दाखवणार आहे. तर आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचंय. चालेल. हां. ग्रंथात ग्रंथ श्रेष्ठ भगवद्गीता. अतुल माझे राम, मी त्यांची सीता. थँक्यू. इंग्लिश कम्फर्टेबल आहे? नाही, मराठी. ओके. तुमच्याकडं असं काय आहे ते तुम्हाला अद्वितीय बनवते, युनिक? हां, माझ्याकडे बघून म्हणजे असं कोणी म्हणणार नाही की 2 सुंदर गोंडस मुलाची आई आहे मी. माझा मुलगा 9वीला आहे, पण मला बघून कोणीच म्हणत नाही की मॉम असेल म्हणून. ओके, हे माझ्यासाठी एक वेगळा गुण आहे माझ्यामध्ये. थँक्यू मॅम. एकच आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्वांनी टाळ्या बाजूने केलं तर ते घाबरणार नाहीत. आणि नटून थटून आले नांदेड सिटी कॉन्टेस्टला, नटून थटून आले मिसेस नांदेड सिटी कॉन्टेस्टला, मानाचा मुजरा देते संपूर्ण नांदेड सिटीला. तुम्हाला एक दिवस पंतप्रधान बनवलं तर तुम्ही काय कराल? फ्री एज्युकेशन सर्वांसाठीच आणि वुमनसाठी स्पेशली, गर्ल्ससाठी. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. उखाणा आपला फिल्मचा खूप क्रेज आहे. डायलॉग आहे बाजीराव मस्तानीमधील. बाजीराव काशीबाईंना विचारतात, आपको बहुत शिकायत होगी ना हमसे और मस्तानी से. काशीबाई कहती है, पराये लोगों से क्या शिकायत, घाव तो अपनों के ज़्यादा चुभते हैं. अफसोस तो एक ही बात का है श्रीमंत, आप हमसे हमारी ज़िंदगी मांग लेते, हम खुशी खुशी दे देते, पर आपने तो हमसे हमारा गुरूर छीन लिया. थँक्यू. आता बॉलिवूड म्हटलं तर तुझी आवडती ॲक्ट्रेस कोण आणि तुला ती का आवडते? आलिया भट, कारण तिनं खूप छान दिसते म्हणून. थँक्यू. गाणं गाणार आहे. मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन, मेरी चाहते तो फिजा में बहेगी, जिंदा रहेगी, होगी फना. तननन तुम, तननन तुम, तननन तुम, तननन तुम, तान देर देर ना, मेरे ढोलना सुन, मेरे प्यार की धुन, मेरे ढोलना सुन. थँक्यू. दिस टायटल मॅम, कारण मला असं वाटतं की प्रत्येक मुलीमध्ये कॉन्फिडन्स नावाची गोष्ट ही असते कुठं ना कुठं तरी, पण काही लोक ती रिप्रेझेंट करायला खूप घाबरतात. तर मला असं वाटतं की बिंग अ गर्ल, आय थिंक देअर इज नथिंग इन दिस वर्ल्ड दॅट एव्हरी गर्ल ऑफ विमेन कॅन नॉट डू. दे कॅन डू ईच अँड एव्हरीथिंग. फॉर दॅट दे जस्ट हॅव टू बिलीव्ह इन देमसेल्व्स, बिकॉज इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ द वर्ल्ड विल बी ॲट युअर फीट. ऑल्सो द डिफरन्स बिटवीन possible and impossible lays in a person's determination, and the power of determination
potential will make you unstoppable in your life. Unleash your inner strength and be unstoppable in life. And every girl have to follow this rule. Thank you. खरंच अनस्टॉपेबल लाईफ असायला पाहिजे की कुठं स्टॉप नाही झाला पाहिजे. चालत राहा. यश मिळो ना यश मिळो. समटाइम्स यू विल गेट द सक्सेस, समटाइम्स यू विल नॉट, बट डोंट क्राय, ट्राय अँड ट्राय. मराठी, हिंदी? हिंदी मैम. इंग्लिश चलेगा? इंग्लिश चलेगा? हिंदी. आपकी कमजोरी क्या है? मैम मेरी कोई कमजोरी नहीं है. होती है, हर एक में होती है. ओपनली बोलना चाहिए लेकिन. नो मैम, मेरी कोई कमजोरी नहीं है. मैं खुद पे डिपेंड रहती हूँ और हर टाइम पॉजिटिव ही सोचती हूँ और मुझे बहुत आगे बढ़ना है, आगे तक जाना है, तो मेरी कोई कमज़ोरी नहीं है. एंड मैं कुछ बोलना चाहूँगी. आप लोग सोच रहे होंगे कि पंजाबी गाने पे डांस किया है, लेकिन बट मैं एक सिख हूँ, इसलिए मैंने ये गाना पसंद किया था. तो एज मुझे महाराष्ट्र लोग बहुत पसंद है, तो उसमें मैंने ट्राई किया आज. थैंक यू सो मच. बरोबर बोलता है त्या कि अगर कमज़ोरी हर किसी की होती है, लेकिन उस पर मात करना बहुत ज़रूरी है. कमज़ोरी पे अगर हम कमज़ोरी को अगर गले लगाए तो वो कभी हम सक्सेस नहीं करेंगे, ना ही वो कमज़ोरी से दूर जा सकते. तो इसकी वजह से कमज़ोरी होना ही नहीं चाहिए लाइफ पे. नेक्स्ट कंटेंट. थँक्यू. विच लँग्वेज? मराठी. आपण महाराष्ट्रीयन लोक केलं म्हणून मी मराठीतच पसंत करेल बोलायला. जय महाराष्ट्र. बाई पण भारी गाण्यावर डान्स केला. मग तुझ्या मते बाईचं सगळ्यात भारी पण काय? तिचं कॉन्फिडंट. म्हणजे तिच्यामध्ये जे कॉन्फिडंट असेल, स्वतःची जर इच्छाशक्ती असेल तर ती काही पण करू शकते. आणि खरं सांगायला मॅडम म्हणजे कसं आहे, एव्हरी सक्सेसफुल वुमेन हॅज अ मॅन. त्याच्या मागे जे उभं राहणारा असतो प्रत्येकांच्या, तो कोणीतरी असते. जसं की माझे जे मिस्टर आहेत, त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट केलेले. म्हणजे मी ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करते, मेकअप आर्टिस्ट म्हणून करते, ड्रेस डिझायनर आहे, परत कोचिंग क्लासेस पण चालवते, आणि प्लस आपलं घर सांभाळणं, 2 लेकरं वगैरे, ह्या सगळ्यामध्ये जोपर्यंत त्यांचा सपोर्ट मला मिळाला नाही, मी इथं आलेच नसते. जसं आपण म्हणतो प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तसं प्रत्येक स्त्रीच्या मागे सुद्धा एक पुरुष असतो, आणि ते उदाहरण माझं सुद्धा आहे. हेलो, नमस्कार. हम अपनी जान के दुश्मन को जान कहते हैं. जहाँ हिंदू मुस्लिम एक साथ हो उसी को हिंदुस्तान कहते हैं. ये प्रोग्राम जो मेरे सखियों ने रखे हैं बहुत ही बढ़िया है. हम लेडीज़ों को एक सबक है, प्रेरणा है, जैसे कि हम बाहर आकर कुछ कर सके, अपनी कला दिखा सकते, ऐसे हैं. और मेरी सखियाँ मुझसे क्वेश्चन कर रहे थे, मोमेडियंस मुस्लिम होने के बावजूद आप यहाँ आए हो. तो मेरी बेटी आयशा शेख सोलापुर पुलिस, मुस्लिम होने के बावजूद मैंने उसको पुलिस में जाने की परमिशन दी है. मुझे ऐसा लगता है कि मुस्लिम समाज ये वगैरह समाज को हम नहीं लाना चाहिए आगे. पर्दा अपनी आँखों में होता है, बस यही कहना चाहती हूँ. According to you, what is the best mother? हिंदी. हिंदी. अच्छा. आपके विचार से बेस्ट क्वालिटीज कौन सी रहती है माँ में? माँ में बेस्ट क्वालिटी ये होती है कि बच्चों को बाइक, मोबाइल या गहने, ज्वेलरी, साड़ी के बजाय अच्छा एजुकेशन दे, संस्कार दे और बड़ों का आदर करना सिखाए, नमस्कार करना सिखाए. थैंक यू. थैंक यू. नेक्स्ट कंटेंट आहे 8 नंबर. निसर्गाचं जतन कसं करावं यावर मी एक कविता केलेली आहे, भूकंप.
असं कसं झालं देवा, असं कसं झालं देवा, रागावली धरणी माता, तिच्या पिल्लांची तिला आली नाही का दया. पिल्लं खेळली खेळली, पिल्लं खेळली खेळली, बघ दमली दमली, मातेच्या कुशीत कशी गार विसावली. माता अशी का तापली, पिल्लावर ती कोपली. चला चला हो जन, करू तिला आता शांत, जाणून घेऊ तिच्या मनातील खंत. माता बोलली बोलली, माता बोलली बोलली, तुम्ही माझी भाकर चोरली, माझ्या पोटातील भूक आता विकोपाला गेली. म्हणून जन हो अशी पाळी आली, आपुल्या जीवाची अशी दया झाली. आता तरी तिच्या आपण चोरू नये अन्नपान, नाही तर होईल आपल्या जीवनाचे रान, जीवनाचे रान. धन्यवाद. आज तुम्ही इथे का आहात? आज तुम्ही इथे का आहात? माझ्यामध्ये जे कॉन्फिडन्स आहे आणि जो आत्मविश्वास आहे, मी काहीतरी करण्याची जी उमेद आहे, त्याच्यामुळे मी आज इथे आलेली आहे. धन्यवाद. मी मलबार मधून आलेल्या 2 लेडीजला विनंती करते की त्यांनी 10 मिनिटं थांबावं फक्त, मग तुमचं एक ॲडव्हर्टाईज घेऊन टाकूच आपण. नेक्स्ट कंटेंट नंबर आहे 9. नमस्कार. माझं टॅलेंट हे माझं वक्तृत्व, मी असं म्हणेन की माझं सादरीकरण हे आहे. सो मी तुमच्यासमोर एक कविता आज सादर करणार आहे. आय एम सॉरी, मला कवी कोण आहेत किंवा कवयित्री कोण आहेत ते माहिती नाही आहे, बट कविता खूप सुंदर आहे आणि स्त्रियांवर आहे. मला खूप आवडली, होप तुम्हालाही आवडेल. सो प्लीज बेअर विथ मी. कधी बालिश, कधी प्रगल्भ, कधी तेज, कधी संथ, कधी खंबीर, कधी अवखळ, कधी खमकी तर कधी चंचल. प्रेमात जितकी लढीवाळ, भांडणात तितकीच खाष्ट आहेस. कोणी काहीही म्हणो, तू सर्वात बेस्ट आहेस. नट मुरड तुला हवं तसं, साधी सालसही सोज्वळच आहेस. मेकअप किंवा नो मेकअप, तुझं वेगळेपण हेच तुझं वैशिष्ट्य आहे. कोणाला काय वाटेल म्हणून तू का बदलावस? अगं, तू प्रकृतीचं सर्वात सुंदर गिफ्ट आहेस. कोणी काहीही म्हणो, तू सर्वात बेस्ट आहेस. उच्च शिक्षित तू सर्व क्षेत्रात गाजतेस. अशिक्षित असलीस जरी तरी सर्व जबाबदाऱ्या चोख पार पाडतेस. जगाचं ज्ञान तुला 7 समुद्रापार मजल मारलीस. 4 भिंतीत राहूनही संसाराची गणितं अचूक सोडवलीस. ऑफिस असो की घर संसार, सर्वात फर्स्ट आहेस. कोणी काहीही म्हणो, तू सर्वात बेस्ट आहेस. ठेव विश्वास स्वतःवर, ठेव विश्वास स्वतःवर, तुला अशक्य असं काहीच नाही. घेऊ दे भरारी तुझ्या पंखांना, त्यांना आकाशही ठेंगणं होईल. तूच अव्वल येणार, तूच अव्वल येणार, जरी पावलोपावली तुझी टेस्ट आहे. कोणी काहीही म्हणो, तू घाबरू नकोस, कारण तू सर्वात बेस्ट आहेस. थँक्यू सो मच. सॉरी. तुमचं रोल मॉडेल किंवा इन्स्पिरेशन काय आहे? माझे रोल मॉडेल माझे आई आणि माझे बाबा. कारण मी लहानपणापासून जशी मोठी होत आली आहे, मी ज्या पद्धतीने आईला माझ्या घरामध्ये मोल्ड होताना, बाबांना खंबीर साथ देताना बघितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये आई म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांची सेवा, माझ्या आजी आजोबांची सेवा असो किंवा सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवणं, जो स्त्रीचा खूप सर्वात महत्त्वाची क्वालिटी आहे की जी मी खूप लहानपणापासून बघत आलेली आहे आणि आपसुकच ती आज माझ्या अंगामध्ये पण बाणवली गेली आहे. आणि त्याच्यामुळे आज मी सासरी खुश आहे आणि मला खूप हे कॉम्प्लिमेंट्स मिळतात की तुझ्यात हे खूप गुण आहेत. त्यामुळे माझे इन्स्पिरेशन माझे आई वडील आहेत. थँक्यू. हॅलो मॅम, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे, प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट. मी तुमच्यासमोर सादर केलं आहे. आता मला मराठी एवढं येत नाही, मी कर्नाटक तिथून आहे. हिंदी चालेल. थँक्यू.
मग तीच मला हा लुक क्रिएट करण्यासाठी म्हणजे एक सुहागनचं लुक क्रिएट करायचं होतं, ते मी केलं आहे. होप तुम्हाला आवडलं असेल तर थँक्यू सो मच. प्लीज काही असेल चुका तरी सांगू शकता. ओके, तुमचं टॅलेंट ते बाजूच्या कंटेंटसोबत दाखवला. तर नाऊ टेल मी व्हॉट इज द स्पेसिफिकेशन ऑफ ब्लॅक कलर. ब्लॅक कलर वाय इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट असं म्हणून नाही आहे मॅडम, फक्त एवढंच की सगळे ब्लॅकचं आता ट्रेंडच करून टाकलं आहे. पण माझं काय म्हणणं, ब्लॅकचं तुम्हाला माझं काही एवढं हे नव्हतं, पण तिला आवडलं ब्लॅक. तुझी इच्छा काय बाबा ब्लॅक घालायची आहे, ठीक आहे. मला फक्त ते मेकअप लुक आणि ते सुहागन तर कशा ती काळा असो व्हाईट असो कशामध्ये पण सुहागनच दिसते. फक्त एवढंच की मला ते एक लुक दाखवायचं आहे की ती एक सुहागन स्त्री अशी असते. नाही, माझं क्वेश्चन समजलं नाही. काळ्या कलरचं महत्त्व. ओके, काळ्या कलरचा अर्थ संक्रांतीला काळा कलर. माय क्वेश्चन इज व्हॉट इज द इम्पॉर्टंट ऑफ ब्लॅक कलर? इम्पॉर्टंट ऑफ ब्लॅक कलर ते म्हणजे मॅडम फक्त मला एवढं माहिती आहे, इम्पॉर्टंट म्हणजे ब्लॅक कलर मला आवडतो. ओके, आवडतो आणि सर्वांनाही आवडतं, त्यामुळे थँक्यू. काळ्या फळ्यावर जेव्हा आपण लिहितो तेव्हा. गीता चौधरी, आम्ही दोघंही मलाबार गोल्ड अँड डायमंड तर्फे आज इथे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलेलो आहोत. तुम्हाला माहितीच आहे की आता सध्या मलाबार नांदेडमध्ये कोणाला नवीन नाही आहे, ऑलमोस्ट बऱ्याच जणांनी व्हिजिट केलेली आहे. तरीही अजून जर कोणी व्हिजिट केलेलं नसेल तर आमची विनंती आहे की प्लीज एकदा थोडासा वेळ काढा आणि शोरूमला व्हिजिट करा. सध्या आपल्याकडे मलाबारमध्ये जेमस्टोन फेस्टिवल चालू आहे. जे आपल्याकडे जे नांदेडमध्ये नवीन आहे, इतर कुठेही तुम्हाला जेमस्टोन ज्वेलरी हा प्रकार बघायला मिळणार नाही, ज्यामध्ये रिअल नॅचरल जेमस्टोन्स यूज करून ज्वेलरी बनवलेली असते. त्यासोबतच अनकट डायमंड हा एक प्रकार आहे आपल्याकडे, ज्याचं स्पेसिफिकेशन आहे की तुम्हाला रिअल नॅचरल डायमंड्स यूज करून तो दागिना मडवलेला असतो आणि तो एक युनिक प्रकार आहे. तर जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष येऊन त्याला बघणार नाही तेव्हा तुम्हाला त्याचं स्पेसिफिकेशन युनिकपणा लक्षात नाही येणार. सो आम्ही सगळ्यांना विनंती करतो तो एक वेळेस व्हिजिट करायला नक्की या. त्याच व्यतिरिक्त आपल्याकडे शोरूममध्ये पर्चेसिंग प्लॅन जसं की प्रत्येक गोल्ड ज्वेलरी शोरूममध्ये असतात, तर आपल्याकडेही असे ज्वेलरी प्लॅन्स आहेत, पर्चेसिंग प्लॅन्स आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही जर परचेस केलात तर तुम्हाला खूप छान बेनिफिट होऊ शकतो. यामध्ये ऑलमोस्ट झिरो मेकिंगमध्ये तुम्ही दागिना घेऊन जाऊ शकता, जो की ब्रँड्समध्ये पर्चेसिंगचा तुमचा सगळ्यात मोठा लॉस पार्ट असतो, तोच आपण इकडे झिरो करून देतो. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू विजिट आवर शोरूम. येण्याची संधी दिली आदिशक्ती ग्रुप्सचे आम्ही खरंच खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्स टू ऑल ऑफ यू अँड बेस्ट ऑफ लक ऑल ब्युटिफुल लेडी. चलो थँक्यू, बाय. दागिने म्हणलं की लेडीजचा उत्साह अजून वाढतो, बरोबर आहे की नाही? तर नक्की भेटसाठी एक कडवं समर्पित करणार आहे. चुकेल जन्म मरणाचा फेरा, चुकेल जन्म मरणाचा फेरा, येणे झाले जर कर्म झेपी तर मिळावा स्त्री गुण वैभव सारा. धरावा तग सत्वगुणांनी जैसे जन्मांतरीचे कल्याण, बनवणी विश्वरूपी करुणा, व्हावा स्त्री जन्माचा सन्मान, व्हावा स्त्री जन्माचा सन्मान. तुम्ही यशाची व्याख्या काय करता? मी यशाची व्याख्या अशी करेल की यश म्हणजे आपण किती जरी मोठे झालो तर आपल्या आयुष्यभर आपण शिकण्याची म्हणजे आपल्याला आवड असली पाहिजे, मोठ्यांचा सन्मान करता आला पाहिजे आणि आपण आयुष्यात किती जरी सक्सेसफुल झालो तर जे आपल्यापेक्षा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना सपोर्ट करून त्यांनाही आपण जेव्हा सक्सेस करू ते खरं आपलं यश असेल. थँक्यू. आम्ही 2 शब्द बोलू इच्छिते. हे जे कॉम्पिटिशन ठेवलं आहे त्यासाठी मी मनापासून सगळ्या आयोजकांची खूप खूप धन्यवाद आहे. अशा कार्यक्रमामुळे आम्हाला एक नवीन प्रेरणा, नवीन स्टेज मिळतं आणि एक चांगल्या लोकांची, नवीन फ्रेंड्सची ओळख होते. ह्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि
खूप छान वाटतं जेव्हा आपण दररोजच्या एक जीवनामध्ये आपलं दररोजचं एकच असतं की ह्या गोष्टी त्या गोष्टी, पण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा आपल्याला खूप एक स्वतःसाठी आनंद मिळतो. थँक्यू. आजसाठी मी माझ्या आईला मनापासून थँकफुल आहे. आईमुळे मी आज इथे येऊ शकले. थँक्यू मम्मा अँड थँक्यू सचिन सर. थँक्यू. थँक्यू ऑल ऑफ यू. फॅशनची पदर घेते साधा, साडी घालते फॅशनची पदर घेते साधा, अजयराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. बरं, राधाकृष्णांची जी केमिस्ट्री होती किंवा त्यांचं जे नातं होतं त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय होता? महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचं अंडरस्टँडिंग. म्हणजे राधाचं जे अंडरस्टँडिंग होतं कृष्णाच्या प्रती, तसंच प्रत्येक नवरा बायकोमध्ये असावं असं मला वाटतं. थँक्यू. प्रेमाचं प्रतीक म्हणजे राधा आणि कृष्ण. मी कंटेस्टंट नंबर 13, मी सौ अनिता राठोड. मी आज आपल्यासमोर एक भक्तिगीत सादर करणार आहे आणि हा भक्तिगीत आज आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये मुरलेला आहे. चला तर मग आपण ऐकूया. मेरी चौखट पे चल के आज सारे, मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आई हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, नरों को आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. दर्शन पाके है अवतारी, धनी हुए हैं प्रेम पुजारी, जीवन नैया तुमने तारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव, सब दुख हरना अभद बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारी. चरणों की धूल मिले लूँ मैं, मेरे भगवान आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. थँक्यू. नमस्कार. मला प्रश्न दुसरा विचारायचा होता. येस. पण तुम्ही आता रामाचं इतकं सुंदर भक्तिगीत गायला, तर राम प्रभू श्रीरामाबद्दल किंवा प्रभू श्रीरामाकडून आपण काय घेतो? तुमच्या दृष्टीने श्रीराम प्रभू काय आहेत? माझ्या दृष्टीने श्रीराम प्रभू जर सांगायचं असेल तर ते एक आदर्श आहे. आदर्श हा की हा आदर्श त्यांच्यामध्ये पेशन्स आहे, त्यांच्यामध्ये प्रेम आहे, त्यांच्यामध्ये विरोध म्हणजे जी चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना विरोध करण्याची क्षमता आहे. आणि मला वाटते हा आपण सर्वांनी जो राम राम म्हणतोय हे नुसतं म्हणून नाही, तर त्याचे काही एक जरी गुण आपल्या सगळ्यांमध्ये आले तर आपण हे जे कलयुग म्हणतात ना सगळेजण, त्याला आपण सतयुगामध्ये ट्रान्सफर करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. मला असा प्रश्न विचारायचा होता की ईश्वराने ही सुंदर सृष्टी जेव्हा निर्माण केली तेव्हा एक सुंदर अशी कलाकृती पण निर्माण केली एक माणूस म्हणून. ती कोणती कलाकृती आहे? आणि
त्यांच्यामधले कोणते गुण आहेत जे आपण आज सगळेजण एक स्त्री म्हणून अनुभवतो, तर तुमच्या मते ते काय आहे? म्हणजे मला क्वेश्चनच बरोबर कळाला नाही. तर एक स्त्री, ईश्वराने स्त्री ही कलाकृती अगदी शेवटी आणि विचारपूर्वक निर्माण केलेली आहे. सुंदर अशी ईश्वराची कलाकृती म्हणजे स्त्री. तर स्त्रीमध्ये कोणते गुण असे आहेत जे तुमच्या मते तुम्हाला चांगले बघायला मिळतात किंवा तुम्ही अनुभवतो? म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, अशा खूप ॲक्टिव्हिटीज आहेत जसं आपल्या आईकडून आपण घेतो. माझी आई माझी खूप सपोर्ट करते हर गोष्टीमध्ये, एक सपोर्टर म्हणूनच. आणि म्हणजे आपलं सेल्फ कॉन्फिडन्स जे असतं ते असं मला वाटते की आहे. इतरांपेक्षा असा वेगळा कोणता गुण आहे जे स्त्रीमध्ये वेगळा आहे? इतरांपेक्षा म्हणजे केअर करणं. म्हणजे आता एक वुमन असं सगळे म्हणजे घरकाम, लेकरांना सांभाळणं, आपण कोण म्हणजे असं कोणतं तरी एक हे असते बघा, समजा आता कलेक्टर आहे ते त्यांचेच कामं करतात, असं एक प्रोफेशन असते ना. तसं मला असं वाटतं की जी आपली आई असती ती सगळीकडं म्हणजे असं आपण हे करतो ना, सगळे गुण असतात आईमध्ये, तेच हां असं वाटते. अनमॅरिड आहे मी. दुसरं काय विचारायचं का? ती अनमॅरिड असल्यामुळे तिला ममत्व हा शब्द नाही आला असं आहे, कारण ती अनुभवलंच नाही ना ममत्व सर्वात स्त्रीमध्ये. नेक्स्ट कंटेंट काय? मी एक कविता सादर करणार आहे, ती मी स्वतः केली. सावित्रीने दिल्या आम्हाला शिक्षणाचा वसा, सावित्रीने दिला आम्हाला शिक्षणाचा वसा, म्हणूनच सर्व क्षेत्रात स्त्रीने उमटविला आहे आपला ठसा. जिजाऊने घडविले शिवाजी राजे, जिजाऊने घडविले शिवाजी राजे, त्यामुळेच उभे आहे हे महाराष्ट्र माझे. मुलगी बहीण पत्नी आई प्रत्येक भूमिका स्त्री निभावते छान, मुलगी बहीण पत्नी आई प्रत्येक भूमिका स्त्री निभावते छान, घर नोकरी करता करता तिलाही येतो बरकतान. वर समाज म्हणतो हिला घरी आहे तरी काय काम, स्त्रीलाही हवा असतो प्रेम आणि सन्मान, स्त्रीलाही हवा असतो प्रेम आणि सन्मान, प्रत्येक कुटुंबाने करावे घरातील स्त्रीचा मान. इथे जमलेल्या सर्व माझ्या मैत्रिणींना माझा प्रणाम, एकच संदेश देते मना, माझी मुलगी माझा अभिमान, माझी मुलगी माझा अभिमान. थँक्यू. What is the biggest problem facing our generation nowadays? मोबाईल अँड पोर्न, जो आत्ता सध्याचा बिगेस्ट प्रॉब्लेम म्हणजे टीनेजरला जे आहे सध्यात मोठा प्रॉब्लेम माझ्या हेतूने तरी ॲज अ पोलीस डिपार्टमेंट मी बघते तर पोर्न साईट ज्या आहेत आणि मोबाईलचा अतिवापर, गेमिंगचा वापर, त्यामुळे ही पिढी शिक्षणापासून दुर्लक्षित होऊन ह्याच्याकडे वळत आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर ह्यांना आपण ॲज अ आई म्हणून मी तरी हेच सांगेन की तुम्हाला कसं परावर्तित करता येईल मुलांना आणि शिक्षणाकडे कसं वळवता येईल हा तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि आईने ॲज अ आई न होता एक मैत्रीण जर झालं तर ह्या प्रॉब्लेम मधून सहज आपण बाहेर पडू शकतो. त्यामुळे तुम्ही मुलांचा आत्मविश्वास तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्याकडे जो बॉन्डिंग असायला पाहिजे ॲज अ फ्रेंड म्हणून ती निर्माण केली पाहिजे असं वाटतं. आय विल आस्क वन क्वेश्चन. ओके. तृतीय पंथीयांसाठी तुम्ही काय करता? तृतीय पंथींसाठी यायचं आम्ही हे बघा आमच्याकडे येणारा प्रत्येक म्हणजे जो हे म्हणतो कंप्लेनंट असतो आम्ही त्याला तेच फक्त ॲज अ आमच्याकडे कुणी आला आम्ही त्याला कंप्लेनंट म्हणून करतो. आणि आता इक्वेलिटी आलेली आहे आपल्यामध्ये. आज डिपार्टमेंटमध्ये पण आपण तृतीय पंथींना सुद्धा घेत आहोत. त्यामुळं मला नाही वाटत की आपण त्यांना वेगळं काही देतोय किंवा वेगळं काही भावना आपल्या त्यांच्याबद्दल आहेत. त्यामुळं मी तर ॲज अ वुमन म्हणून आधी म्हणतो एक व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे. बाकी मग लिंग हे नंतरची गोष्ट आहे. थँक्यू. 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 नेक्स्ट पार्टिसिपंट 15. नमस्कार.
मी उखाणा घेते. नमस्कार, मी उखाणा घेते. कुंकवाच्या करंटाला जोडले माणिक मोती, प्रवीणराव माझे पती तर मी त्यांची सौभाग्यवती. तुमच्याबद्दल सांगा काही. माझ्याबद्दल मॅडम, मी एक म्हणजे माझं माहेर एक छोटंसं खेडं होतं. त्या खेड्यामधून मी आलेली आहे. माझं जेमतेम 10वी-12वीपर्यंत शिक्षण झालं आणि मी इथं स्टेजपर्यंत यायला मला म्हणजे खूप मोठं धैर्य लागलं आणि मी धाडस केलं. आणि माझ्या लग्नातसुद्धा एवढा मोठा मेकअप झाला नव्हता. मी एवढा मेकअप केला. मेन म्हणजे हे आहे. आणि खेड्यातलं वातावरण तुम्हाला माहीत आहे. आता मी म्हटलं कोणी हसो का काही करो, मला हे करायचं म्हणजे करायचं. ते मयुरी मॅडम आल्या आणि त्यांनी मला थोडंसं प्रोत्साहन दिलं आणि म्हटलं पार्टी समिट करावं म्हणून मी इथपर्यंत आले मॅडम. थँक्यू. कोणत्याही कामाला वय नसतं हे त्यांनी दाखवून दिले. नेक्स्ट कंटेंट 17. अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय, त्यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही. घेऊन जा यांना, गर्दन मारा यांची. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. स्त्रीचा सगळ्यात म्हणजे गॉड गिफ्टेड दागिना काय आहे? स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना काय? स्त्रीचा तिच्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचा गॉड गिफ्टेड आहे तिचा टॅलेंट. तिच्यामध्ये एक अशी एक कला असते, ती फक्त लपवून ठेवते, पण तिला ते दाखवण्यासाठी तिला एक स्टेज भेटत नाही. त्यामुळे तिचा एक सगळ्यात मोठा ते गॉड गिफ्ट आहे. थँक्यू. माझ्या मते असं वाटतं की 6th सेन्स गॉड गिफ्टेड, कारण गुड टच बॅड टच हे फक्त स्त्रीला लवकर कळतं. नेक्स्ट पार्टिसिपंट 18. महिलांची किंवा मुलींचा लाईफ गोल किंबहुना तुझा लाईफ गोल काय आहे? फोकस. माझं लाईफ गोल एवढंच आहे की जसं आम्ही 6 बहिणी आहोत, तर माझ्या पप्पांना असा कधी विचार केला नाही की ह्या मुलीच आहेत. तर माझ्या पप्पाला ते प्राऊड मोमेंट द्यायचं आहे की त्यांनी अशा प्राऊडनं सांगले पाहिजे की काजल हनुमंते ही माझी मुलगी आहे. त्यासाठी मी आज इथपर्यंत आले आणि मला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं आहे. थँक्यू. व्हेरी गुड. बेस्ट लक तुझ्या फ्युचरसाठी. नेक्स्ट कंटेंट आहे 19. माईक पाहिजे का तुम्हाला? धरू का? हे घेऊन. वीर जाधवांची कन्या, कर्तबगार भोसल्यांची सून, विश्ववंद शिवरायांची आई, शिवरायांच्या माता, भाग्य कोणते अजून. रयतेच्या स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म झाला आहे 17व्या शतकात, पण मला या ठिकाणी अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमच्या आबासाहेबांनी माझा स्त्रीचा जन्म हा उत्साहात साजरा केला होता. हत्तीवरून साखर वाटून या ठिकाणी साजरा केला होता. कारण आज स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्या मातांना मला या ठिकाणी जिजाऊंच्या रूपातून सांगायचं आहे की आपण आपल्यालाच संपवतोय. काय शिकलोय मग आपण जिजाऊंकडनं, सावित्री मातांकडनं? का आपण तिला मारतोय? कारण या ज्या महानायिका आहेत, आमच्या रूपाने जर आमच्या स्वारींनी जर आम्हाला आमच्यावर जर विश्वास ठेवला नसता
तर स्वराज्य निर्माण झाले असते का, असा प्रश्न आम्हाला पडतोय. आणि म्हणून आजच्या स्त्रीला या मंचावरून मला सांगावंसं वाटतं की आपण आपल्यालाच न संपवता तिच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. आज आपण आकाश, पाताळ, जमीन सगळं काही गाजवतोय अगदी कर्तबगारीने, कुणाच्याही आधाराशिवाय. मग एक माताने विचार केलाच पाहिजे असं मला वाटतं. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार ताई. जय जिजाऊ. जय जिजाऊ. आज आपण बघतो की आपल्या समाजामध्ये अनेक अशा घटना घडतात. छेडछाडीचे असतील, बलात्काराच्या घटना असतील, अशा अभद्र घटना आपण सातत्याने टी व्हीमधून, पेपरमधनं वाचत असतो. मग तुम्हाला काय वाटतं की यामध्ये मुली किंवा महिला म्हणून आपण कुठे चुकतो का? समाजाने तो दृष्टिकोन बदलला पाहिजे का? महिलांनी आणि मुलींमध्ये स्वतःच्या वेशभूषेमध्ये असतील किंवा चालीरीतीमध्ये असतील, शिक्षणामध्ये असेल, काही बदल घडण्याची आवश्यकता आहे का? तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं एक स्त्री म्हणून स्त्रीमध्ये मुळात शालीनता असलीच पाहिजे. ती आपली भारतीय संस्कृती आहे. निश्चितपणे आधुनिकता आपण स्वीकारली पाहिजे, पण त्यामध्ये पुरुषांना काहीतरी वेगळ्या वासना किंवा भावना निर्माण होतील याचंही होणार नाहीत याचंही भान आपल्याला ठेवावं लागेल समाजात वावरत असताना, असं मला वाटतं. आणि एक आई म्हणून जेव्हा आपण आपल्या मुलीला शिक्षण देतो, संस्कार देतो, त्यावेळेस आपल्या पुढे आपल्या देशात होऊन गेलेल्या, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या ज्या कर्तबगार महान स्त्रिया आहेत त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यापुढे असलं पाहिजे. मी वेळोवेळी हेच का सांगत असते, कारण त्यांची नावं देखील आपल्या मुलींना माहिती नाहीत याची खंत मला वाटते या ठिकाणी खरंच. कारण त्यांचा अभ्यास करणं, इवन आपल्या मातांना सुद्धा माहिती नाही ते कुठे जन्मले, त्यांचं कर्तृत्व काय आहे. तर मला या ठिकाणी खरंच हा प्रश्न मला आला याचा मला अभिमान वाटतो, म्हणजे आनंद होतोय की या प्रश्नामधून मला हेच सांगायचंय की आपल्याला जर आपल्या मुलीसोबत दुर्घटना होणार नाही असं जर वाटत असेल तर आपल्याला आपल्या मुलाला शिवबा बनवलं पाहिजे. स्त्री सन्मानाचा उत्तुंग आदर्श देणारा एकच जगातलं व्यक्तित्व आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा आदर्श आज जग घेतो आहे, ज्यांच्या प्रत्येक पैलूचा आदर्श आज जग घेतो आहे. आणि प्रत्येकाला वाटतं की शिवबा हा दुसऱ्याच्या घरात व्हावा. का? कारण आपल्या स्त्रीचं रक्षण करणारा आपलाच मुलगा असला पाहिजे ना, निश्चित आपलाच मुलगा असला पाहिजे. मग आपल्याला जिजाऊ व्हावंच लागेल ना. आपला मुलगा दुर्घटना करणार तर नाही असं आपल्याला वाटतं, पण दुर्घटना पाहणार नाही तर तिथे विरोध करेल असा मुलगा तुम्ही घडवा. आणि निश्चितच मुलीमध्ये सुद्धा असा आत्मविश्वास निर्माण करा की तिचं वाकडं पाऊल तर पडणारच नाही. तिच्याकडे बघून तिच्या पुढे असणाऱ्या शेकडो मुलींना वाटलं पाहिजे की आपण असं बनलं पाहिजे. इतकं आदर्श व्यक्तिमत्व तिला बनवा, कारण मुली ह्या आईचं अनुकरण करत असतात. प्रत्येक गोष्ट आपली ती फॉलो करत असते. निश्चित जिथे त्या चुकतात तिथे आपण सांगितलंच पाहिजे. सध्याचं जग हे मीडियाचं जग आहे. आपल्यालाही चिंता वाटते की आपली मुलगी बाहेर राहिल्यानंतर निश्चित काळजी वाटते, पण आपल्यामध्ये एवढा आत्मविश्वास निर्माण झालाच पाहिजे की माझी मुलगी अगदी सुरक्षित घरी येईल, सुरक्षित ती राहील कुठल्याही वयामध्ये. इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये निश्चित निर्माण करा. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या सर्व गुण संपन्न तिला बनवा. आणि जर तिच्याकडे जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याचे डोळे फोडून येण्याची हिंमत तिच्यामध्ये असली पाहिजे. इतका आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण करा. जय जिजाऊ. आणि या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, मला डान्स पण जमतो, पण या ठिकाणी या वेशामध्ये मला तो करायचा नव्हता. कारण मी ज्यांची वेशभूषा केलेली आहे ते इतकं महान व्यक्तित्व आहे की त्यांचा अपमान आपण कुठल्याच क्षणी नाही केलं पाहिजे. आणि म्हणून
मी मुद्दाम या वेशभूषेमधून तुम्हाला तो संदेश दिलेला आहे. मस्त. खरंच स्त्रीमध्ये शीलता आणि कर्तबगारी असायला पाहिजे. नमस्कार. नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक वेशभूषा आहेत, अनेक पेहराव आहेत, तर तुमचा आवडता पेहराव कोणता आणि मग तो का? ब्रायडल लुक म्हणजे नवरी. नववार ना? नववार, कारण त्यामध्ये एखादी स्त्री म्हणजे भारमस्तूप दिसते आणि उठून दिसते. ओके, थँक्यू. पार्टिसिपेंट 21. गाणे डान्स आहे का? ओके ओके. आपल्या नांदेडला बदलायचं असेल, एका दिवसासाठी तुम्हाला जर चान्स दिला तर काय करता? पहिली टॉपिक लागते इकडे तिकडे रोडवरती, ती आधी हटवेल. फर्स्ट ऑफ ऑल खूप जास्त गर्दी होती आपल्या नांदेडमध्ये, येता जाताना खूप त्रास होतो, ह्या गोष्टी करेल. आणि रस्ते सुद्धा खूप जास्त खराब आहेत, त्यासाठी पण आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो, ते पण चेंज करेल. ओके. मला जी प्रॉब्लेम वाटली ती सांगितली. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम कोविड-19 पॅन्डेमिक? मला स्वतः कोविड झाला होता मॅम, सो तर त्याच्यामधून तुम्ही काय शिकलात ते विचारायचं. मॅम त्यामधून म्हणजे आपण सिक्युअर राहायला पाहिजे, आपण कंटिन्यू स्कार्फ वगैरे यूज करायला पाहिजे. त्यामध्ये भरपूर सगळ्यांना त्रास झालेला आहे, त्यासाठी आपण खूप जास्त सिक्युअर राहायला पाहिजे स्वतःसाठी, आणि दुसऱ्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. थँक्यू. स्पर्धक 22. नमस्कार सगळ्यांना. मी साक्षी गोखले. मी एक छोटीशी शायरी माझ्या मम्मीवर प्रदर्शित करणार आहे. जब दवा काम नहीं आती तब माँ की दुआ काम आती है. कारण मी हे बोलले, जेव्हा मी लहानाची मोठी झाले, जो सांभाळ केलाय तो फक्त माझ्या मम्मीनी केलाय, आणि माझ्या पप्पाच्या नंतर जो म्हणजे तिनं खंबीरपणाने जे माझ्या पप्पाची बाजू जे निभावली ती माझ्या मम्मीने निभावली. मला पप्पाची कधीच कमी पडू दिली नाही. जे डेडिकेट मी करण्यात ते फक्त माझ्या मम्मीला करल. जे काही आहे आज ते तिच्यामुळे इथं आहे. थँक्यू. तुमच्या पिढीसमोर सर्वात मोठी समस्या काय आहे? गिव्ह मी 1 सेकंड मॅम. आमच्या पिढीसमोर म्हणजे आत्ताची जी सध्याची संस्कृती आहे आपली मराठी संस्कृती, भारतीय संस्कृती, यानंतर पूर्ण वेशभूषा बदलला जाईल, लोकांचे विचार बदलले जाईल. आमच्या जनरेशननुसार आमचे विचार, माझ्या आईवडिलांच्या जनरेशननुसार माझ्या आईवडिलांचे विचार, इथून पुढं जी पिढी येईल त्यांचे विचार, वेशभूषा सगळ्या गोष्टी बदलल्या जातील, आणि यावर परिणाम होईल तो भारतीय संस्कृतीवर होईल, त्यांच्या विचारावर, म्हणजे वेशभूषा बदलला जाईल. अजून बऱ्याच गोष्टी आहेत जे नवीन पिढींना समजल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला क्वेश्चन असा होता की सध्या तुमच्या पिढीसमोर सगळ्यात जास्त समस्या कोणत्या आहेत? सॉरी मॅम, सर्वात मोठी समस्या म्हटलं तर मोबाईल, इंटरनेट. आजच्या कंडिशनमध्ये माणूस हा मोबाईलमुळं एवढा म्हणजे बाकी गोष्टींपासून दुर्लक्ष करतोय की ज्यांना ज्या गोष्टी, परंपरा, आपली भारतीय संस्कृती आणि जे आपला वेशभूषा आहे या गोष्टीवर त्याचं लक्ष नाही आहे. पूर्णपणे नॅशनल, इंटरनॅशनल लेवल असे त्यांचे विचार. आणि ओके, थँक्यू. वेलकम. पुढचा स्पर्धा घेऊया आपण. 23. वाव. तुमचा आवडता छंद काय?
मला लहानपणापासून छंद होता मेकअप वगैरे करण्याचा. तो छंद मी जोपासला होता थोडे दिवस लहानपणी असतं ना आपलं तेव्हा. पण जशी जशी मोठी गेले तेव्हा सगळे सांगायला गेले की बाबा नाही हे नाही आहे तुझा छंद, तुला आता मोठं व्हायचं आहे, नोकरी करायची हे. पण तो छंद मी जोपासला माझ्या मनामध्ये आणि मोठी होत होत गेले, लेकरं झाले, घर झालं, सगळं झालं. पण आता इतक्या वर्षानंतर परत तो छंद माझ्या मिस्टरांनी पुढे आणला की नाही तुझ्यामध्ये तो छंद आहे, ती हॉबी आहे, तू पुढे जा आणि त्यामध्ये काहीतरी कर. तरी आज मी त्यांच्या ह्याच्यानी त्यांच्या सपोर्टनी मी आज एक मेकअप आर्टिस्ट आहे. थँक्यू. स्पर्धक नंबर 24. नमस्कार. तर माझं टॅलेंट असं आहे की मी कविता करू शकते, बट ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला तितका टाईम नाही भेटत की मी रोज म्हणजे काही ना काहीतरी लिहू शकते, असं नाही मला होत. तर मी एक कविता केलेली होती माझ्या वडिलांवरती, तर ती मी वाचू इच्छिते. तर जेव्हा मदर्स डे किंवा फादर्स डे असतो तर मदर्स डेसाठी तुम्ही स्टेटस ठेवायला गेलात तर तुम्हाला इझिली 2-3 स्टेटस व्हिडिओज तुम्हाला ठेवता येतात. पण जेव्हा असं होतं की फादर्स डे येतो तर तुम्हाला स्टेटस ठेवायचं तर काय ठेवायचं, तर तुम्ही सर्च करायला जाता. म्हणजे तुम्हाला विचार करावा लागतो की मी ॲक्च्युली काय ठेवू माझ्या वडिलांसाठी. तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलेली आहे, तर ती मी तुम्हाला दाखवते वाचून. आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे, आज माझं जे काही आहे स्टेटस ते त्यांच्यामुळेच तर आहे. आईसाठी खूप लिखाण केलं जातं पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण असतं. आई श्रेष्ठ की बाबा श्रेष्ठ असं काही नसतं. खरं तर आईविना हे जग अधुरं असतं आणि बाबा हे सारं विश्व असतं. बाबा म्हणजे तो असतो जो राब राब राबतो पण कधीच थकत नाही, जो थेंब थेंब गाळतो पण कधीच थांबत नाही, जो जीवावर खेळतो पण कधीच घाबरत नाही, जो आपल्यासाठी जगतो पण कधीच कसला मोह करत नाही, जो वेळीस फाटके कपडे घालून फिरतो पण आपल्या मुलास सजवतो, जो घासातला घासही काढून देतो आणि वेळीस पोटभर जेवत नाही, जो स्वतःच्या स्वप्नास जाळतो पण कधीच रडत नाही, असा असतो बाप. बाबांचा मला खडा करलेला अर्थ असा आहे, बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण. माझे पाय मी घट्ट रोवून उभी आहे कारण माझ्यासाठी भक्कम असा माझ्या वडिलांचा खांदा आहे. तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी, तुम्ही दिलेलं प्रेम याची जागा कधीच कोणीही घेऊ शकणार नाही. थँक्यू बाबा. नमस्कार. तुम्ही वर्किंग आहे? हां, मी वर्किंग आहे. एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून, एक मुलगी म्हणून असे वेगवेगळे रोल्स आपण करत असतो. बरोबर. ऑफिस आणि घर यामध्ये कुटुंबवत्सल आई आणि ऑफिसमध्ये काम करणारी आई हे कसं डिफरेन्शिएट कराल, किंवा तुमच्या दृष्टीनं कुठलं बेस्ट आहे, किंवा तुम्ही कुठल्या रोलमध्ये जास्त रमता आणि का? ॲक्च्युली खरं पाहायला गेलं तर घरात काम करणारी आई आणि ऑफिसमध्ये काम करणारी एम्प्लॉई हे दोन्ही पण इक्वल पाहायला जाते मी. कारण जेव्हा आपण घरी काम करतो आई म्हणून, कोणाची बहीण म्हणून, कोणाची मामी म्हणून, किंवा असे भरपूर नाते असतात जी आपल्याला जपावी लागतात रोजच्या दिवसांमध्ये, तर त्याच्यामध्ये काळजी करणं असतं, तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला द्यावी लागतात, तिथे तुमचे कष्ट पण तुम्हाला तिथे द्यावे लागतात आणि सोबत तुम्हाला सगळ्यांचं मन देखील जिंकून घ्यावं लागतं. तेच मी ऑफिसमध्ये देखील करते, जिथं की मला माझे रिस्पॉन्सिबिलिटीज, माझ्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत त्या मला दाखवाव्या लागतात आणि ते दाखवण्यासाठी वेगवेगळे टास्क किंवा तुम्हाला समोर जावं लागतं प्रत्येक गोष्टींसाठी, जे की आपण नॉर्मल लाईफमध्ये ॲज अ आई म्हणून पण करतो. तर ऑफिस लाईफमध्ये तुम्हाला तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज, कॅपेबिलिटीज दाखवाव्या लागतात आणि तुम्हाला सगळ्यांची मनं देखील जिंकावी लागतात. असं नाही की ते फक्त कौटुंबिक आयुष्यामध्ये आहे, तुम्हाला तुमच्या प्रत्येक मॅनेजर म्हणा, तुमच्या दुसऱ्या एम्प्लॉईजची मनं देखील तुम्हाला जिंकून घ्यावे लागतात. तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या दोन्ही गोष्टी मी ॲज अ इक्वल म्हणून घेते. नाही, तुम्हाला कुठलं जास्त आवडतं, म्हणजे घरी राहून कुटुंब सांभाळणं चांगलं का जॉब करणं चांगलं? तुमचं प्रेफरन्स पहिला कुठल्या गोष्टीला आहे आणि का, असा माझा प्रश्न. पहिला प्रेफरन्स घर आहे, कारण घराला जपणं महत्त्वाचं
महत्त्वाचं आहे आणि जॉब करणं हा आपला दुसरं प्रायोरिटी एक म्हणू शकते मी, ज्याच्यावरून आपले कॅपेबिलिटीज ओळखू येतात आणि ते ॲज अ आपण पैसा कमवण्याचं साधन म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे मी पहिलं प्रेफरन्स हे घरचंच देईल. ओके, थँक्यू. थँक्यू मॅम. पुढचा स्पर्धक आहे 25-25. मी माझ्या मुलीसाठी एक पोएम म्हणणार आहे छोटीशी. परी ग परी ये माझ्या घरी, परी ग परी ये माझ्या घरी, तुला मी देते शिरा आणि पुरी, सुंदर झूक झगमग फूक पंखही छान राहूया छान, तुझी नि माझी जमली जोडी, दोघीच खेळू दोरी आणि उडी. मुलीसाठी आई ही सगळ्यात जवळची आई पण असते आणि मैत्रीण पण असते. तर तुमच्या मुलीसाठी तिची आई काय आहे? माझ्या मुलीसाठी आई पण मीच आहे तिची, आणि मोस्टली म्हणजे मी आणि तिनेच दोघीच राहतो आम्ही. ओके. तर मी तिच्यासाठी बेस्ट मम्मा पण आहे आणि बेस्ट पप्पा पण आहे. ओके ओके. ठीक आहे. थँक्यू. पार्टिसिपेट नंबर 26. माझं नाव शिल्पा पांडुरंग आंबेकर. 28 नाही आहे, ॲबसेंटच आहे, नंबरच नाही आहे तो. मी 29 आले. एक उखाणा घेईल मी. आई वडील आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी, पांडुरंग रावांचं नाव घेते फॅशन शोच्या दिवशी. आदरणीय प्रणिताताई तर आहेत आपल्यामध्ये, त्यांच्याबद्दल एका शब्दात सांगायचं असेल तर काय सांगणार? ॲक्च्युली मी सांगते तर मॅडम मी फर्स्ट वेळेसच आलेली आहे स्टेजवर. ओके. हां, मला म्हणजे अशी ओळख वगैरे काही नाही वेगळी, नाही नाव पण ऐकले नव्हते अगोदर. मी रिक्वेस्ट करते प्रणिताताईला की एखादा, हां अच्छा ठीक आहे, ओके. हु इज युअर रोल मॉडेल? मग तुमचं रोल मॉडेल कोण आहे? माझा आदर्श? हां, माझे आदर्श माझे वडील आहेत आणि माझे सपोर्टर म्हणून म्हणले तर माझे मिस्टर आहेत. ओके. म्हणजे इतके दिवस तू घरात राहिली, आता काहीतरी तुझी तू ओळख निर्माण कर, मी तुझ्याशी पाठीशी आहे असं म्हणून त्यांनी मला समोर सपोर्ट करतात. अच्छा अच्छा, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचा फेवरेट सोशल मीडिया कोणता आणि का? माझं सोशल मीडिया आहे इंस्टाग्राम. का म्हणून, कारण की आजकाल सगळेच सोशल मीडियाचे एवढे फॅन आहेत आणि फॉलोवर्स सगळ्यांचे एवढे झालेले, त्याच्यामुळं इंस्टाग्रामचे इतके हे फॅन आहेत. आणि न्यूजच्या आधी पण आपल्याला ते इंस्टाग्रामवर सगळं करते. आणि कल्पना मॅडम सारखे सगळे त्याच्यात आहे, सेलिब्रिटी आहेत. आणि आपल्या नांदेडचं नाव पण त्यांनी रोशन करत आहे. इंस्टाग्राम फेवरेट आहे माझं. थँक्यू. थँक्यू. पुढचा पार्टिसिपंट आहे 31-31. गुड इव्हनिंग. मला कविता लिहिण्याचा खूप छंद आहे आणि तो मी म्हणजे खूप पहिलेपासून जोपासलेला आहे. पण माझी कविता जी आहे ती हिंदीमधून आहे आणि ती मी प्रस्तुत करायला जात आहे. माझं नाव काजल लड्डा आहे, कंटेस्टंट नंबर 31. मेरी कविता का शीर्षक जो है वो धर्म है. धर्म के ऊपर लड़ने वालों को अब ये सहना है, कोई धर्म नीचा नहीं ये नेक इंसानों का कहना है. कोई धर्म गलत नहीं होता, होता गलत इंसान है, पर फिर भी ना जाने क्यों लोग इन बातों से भी अनजान हैं. ना सिखाए बुराई कोई धर्म, सिखाए तो सिर्फ नेक काम है, फिर भी ना जाने क्यों बुराई को दिया जाता सिर्फ धर्म का नाम है.
हर मजहब में होती कुछ खास बात है, फिर भी ना जाने क्यों लोग इस बात से भी नाराज है। धर्म के नाम पर दुनिया चलाने वालों को अब बस इतना कहना है, कोई धर्म नीचा नहीं, बस हर धर्म अपने आप में नेक है और मत बढ़ाओ भेदभाव, हम सबको साथ रहना है। माना कि इस दुनिया में लोग अनेक हैं, माना कि इस दुनिया में लोग अनेक है, पर हर धर्म अपने आप में भी नेक है। थैंक यू। मेरा आपको ये हिंदी में पूछ रही हूँ। यस। स्त्री पुरुष में जो भेदभाव किया जाता है, उसके बारे में आपका क्या विचार है? जो ये भेदभाव है, डिफरेंसेस है, बात जब इक्वालिटी पे आती है तो मुझे लगता है कहीं ना कहीं ये पहले ज़्यादा थी इक्वालिटी, लेडीज़ को नहीं थी, जेंट्स को थोड़ा सा आगे देखा जाता था। लेकिन आज के ज़माने में मुझे लगता है ये चीज़ें बैलेंस है। बीइंग एन एडवोकेट मैं इतना तो ज़रूर कह सकती हूँ कि हर जगह पे हम सिर्फ गर्ल्स को इक्वालिटी चाहिए, ये चाहिए, तो ऐसा नहीं है। जब गॉड ने क्रिएशन किया है एक लड़की का, एक लेडी का, तो वो बहुत ब्यूटीफुल क्रिएशन है। तो वो लड़की जो है हर चीज़ में अगर बराबरी करना चाहेगी तो वो नहीं कर सकती, और जो इक्वालिटी वाइस वर्सा भी अगर हम सोचेंगे तो वैसा नहीं हो सकती। थैंक यू। 32 नहीं है का? नमस्कार. नमस्ते. तुमच्या दृष्टीने कुठली कुटुंब पद्धती चांगली आहे, विभक्त का एकत्रित कुटुंब, आणि का? एकत्र कुटुंब पद्धती माझ्या दृष्टीने चांगली राहील आणि मी पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच राहते. का का चांगली आहे? का फॅमिलीमध्ये सर्वांची मनं जमणं आणि हे तर महत्त्वाचं आहेच, पण सर्व एकमेक जेव्हा एकत्र राहतात तो जो आनंद आपल्याला मिळतो तो विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये नाही मिळत. थँक्यू. सर्वात मोठं. नमस्कार मैत्रिणींनो, दमलायत का सगळ्या? एकदा जोरदार आपण घोषणा देऊयात, भारत माता की, भारत माता की. एकदा टाळ्या वाजवूयात बरं, जरा फ्रेश वाटेल सगळ्यांना. आवाज नाही आला टाळ्यांचा, अजून पण नाही आलाय. हा आता आला. आदिशक्ती ग्रुप आयोजित मिस नांदेड आणि मिसेस नांदेड फॅशन शोच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या माझ्या नांदेडमधील अत्यंत गुणी, अत्यंत टॅलेंटेड अशा सर्व माझ्या स्पर्धक मैत्रिणींनो, ज्यांच्या आयोजनामधनं हा कार्यक्रम नांदेडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा होतोय, अशा माझ्या मैत्रिणी तिघींनाही मी या ठिकाणी बोलवते. अमृता, स्मिताताई, मयुरी, कविताताई, प्लीज कम ऑन द स्टेज. खरं तर येस, त्यांच्या प्रयत्नाला आणि खऱ्या अर्थाने हे धाडस असतं की वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत ह्या प्रत्येक जणी. अमृता नाही आहे आणि आमची अत्यंत ऍक्टिव्ह अशी अमृता. तर एक धाडस लागतं की आपण आपल्या क्षेत्रात काम करत असताना, एक जण बँकर आहे, एक जण डिझायनिंगचं ड्रेसेसचं करतं, टीचर आहे, ताई स्मिता टीचर आहेत, ब्युटिशियन आहेत, आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपल्या नांदेडकर मैत्रिणींसाठी काहीतरी नवीन उपक्रम करावा हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी एकत्रित येऊन इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यात प्रथम आपण त्या चौघींसाठी पण खूप मनापासून त्यांना टाळ्या देऊयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात.
आणि स्मिताताई, मी आधी पण तुमचं अँकरिंग ऐकलंय, पण जी समयसूचकता असते ना, काही वेळेला थोडासा उशीर होतो, काही वेळेला गाणंच प्ले होत नाही, आणि त्यावेळेला मध्ये मध्ये आपली एखादी कविता म्हणायची, एखाद्या वेळेला ती गोष्ट मारून न्यायची आणि तो वेळ निभावून न्यायची. ही कला खरंच एक चांगला अँकरच करू शकतो. आणि मला खरंच खूप चांगलं वाटलं. आणि ज्या ज्या वेळेला आपल्या नांदेडमध्ये महिलांना प्रोत्साहन देण्याच्या संदर्भामध्ये काहीही कार्यक्रम होतात, त्यावेळेला मी आवर्जून त्या ठिकाणी मी जाते, कारण मला खूप अभिमान आहे माझ्या नांदेडचा, माझ्या नांदेडकरांचा, माझ्या नांदेडमधील भगिनींचा. कारण इतकं सुंदर टॅलेंट, इतक्या सगळ्या जणी सुंदर दिसत होत्या की खरंच जजेसचं खरंच तारेवरची कसरत असणार आहे की कुणाला प्राईज द्यायचंय किंवा मिस नांदेडकर आणि मिसेस नांदेडकर कोण होणार आहे. पण त्याहीपेक्षा आपण सगळ्यांनी पार्टिसिपेट करणं खूप महत्त्वाचं होतं. काही कॉन्टेस्टंट असे होते की त्यांनी सांगितलं की आम्ही फर्स्ट टाइम आलोत. माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू तुझे कलागुण जप, तू तुझा छंद जप, म्हणून काही जण आलेत. काही जणांना वडिलांनी प्रोत्साहन दिलंय, काही जणांना आईंनी. म्हणजे हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध सुद्धा करून देणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आपल्या फॅमिलीचा आपल्याला असणारा सपोर्ट. मग त्यावेळेला आपण या सगळ्या चिंता सोडतो. खूप जणींनी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे की अजून पण ज्येष्ठ मंडळी आली की पदर आपण घेतो किंवा एखाद्या व्यक्तीपुढे आपण असं जात नाही एकदम बैठकत. अजून पण आपल्या मराठवाड्यामध्ये ती संस्कृती आपण जपत असतो. आणि हे करत असताना सुद्धा आपला छंद एका अदबीमध्ये जपण्याचं काम तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी केल्यात. इतक्या सुंदर माझ्या मैत्रिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि एक महिला म्हणून सुद्धा सांगते की मी राजकीय फील्डमध्ये असताना पण, किंवा आपण एखाद्या हाऊसवाईफ आहोत, होम मेकर आहोत, आपण एखाद्या क्षेत्रात आहोत, तर आपल्या वाट्याला संघर्ष कधीच चुकला नाही. संघर्ष आपण रोज करत असतो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये संघर्ष करत असतो आणि त्याहून सुद्धा आपण निभावून निघतो. ही खरी खासियत आपल्या महिलांची आहे. आणि म्हणूनच देवाने आपल्याला विशेष बनवलेलं आहे की आपण सगळं काही एकदम छान सांभाळू शकतो. तर सगळ्यांसाठी मी इतकं सांगेल, म्हणजे मी रोज एक राजकारणामध्ये अनप्रिडिक्टेबल, प्रत्येकच क्षेत्र अनप्रिडिक्टेबल आहे, पण सातत्याने आपण तो प्रयत्न करत राहणं. म्हणजे मी जिंकेलच का, मग मी जिंकेल तरच मी यात भाग घेईल, नाही. तुमचं पार्टिसिपेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. मला नक्की ह्याचा एक आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांकडे बघून वाटतं की आता यानंतर तुमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झाले की तुम्ही दुसऱ्या स्पर्धेला जाताना ह्याही पेक्षा जास्त कॉन्फिडेंट, तुम्हाला लक्षात येईल की माझं ह्यावेळेस असं चूक झाली, मी ब्लँक झाले, मी लाईटच्या समोर गेले, माझ्या हातात माईक आला, मी ब्लँक झाले. अशा कित्येक घटना. पण ह्या अशा माध्यमांमधून तुम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी पुढे पण मिळत राहो. तुम्ही सगळ्यांनी अशाच स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपले कलागुण सादर करावेत, ह्या शुभेच्छा सगळ्यांना देते. आपल्या सगळ्यांसाठी, माझ्या सकट सगळ्यांसाठी. किसी को अच्छे लगे हम, किसी को लगे बुरे हम, किसी को लगे अच्छे हम, किसी को लगे बुरे हम, किसी को अच्छे लगे किसी को बुरे लगे हम, जिसने हमें जितना पहचाना उसको वैसे लगे हम. त्यामुळे आपल्याला जितके लोक ओळखतात तसे ते घेत असतात. त्यामुळे गो अहेड, लव्ह युअर सेल्फ. तुम्ही सगळ्याजणी खूप सुंदर आहात आणि असंच आनंदाने आपलं आयुष्य जगा. आणि मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, तुमच्या सगळ्या टीमचं या ठिकाणी मी खूप आभार व्यक्त करते की मला इतका चांगला कार्यक्रम या ठिकाणी बघण्याचं भाग्य मला मिळालं. आणि तुमच्या सगळ्यांनाही खूप खूप कौतुक करते आणि थँक्यू सो मच. कल्पना प्लीज कम ऑन द स्टेज. कल्पना सुद्धा शी इज अ यूट्यूबर आणि ती इंस्टाग्रामवरती खूप फेमस आहे. तिच्या रील्स ती आल्यानंतर आपल्या हे केलेलं आहे, रोशन केलं. कल्पना तिकडे बसल्यामुळे दिसली नाहीस तू. तर कल्पना अत्यंत, म्हणजे ती इंस्टाग्रामवरती सगळ्यांनी तिला एकतर फॉलो करा, तिचे मिलियन व्ह्यूज असतात आणि खूप छान एका मिश्किल तिची एक शैली आहे, त्याच्यामध्ये ती व्यक्त होत असते आणि सोशल इश्यूज सांगते किंवा आपल्या महिलांचे काही भाव असतात की आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादी
पाहुणी आली आहे घरात तर आपण कसं व्यक्त होतो, मैत्रिणींच्या पुढं कसं व्यक्त होतो, माहेरी गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपण स्टाईल मारतो, असं बरंच काय काय असतं. मी पण बघते बऱ्यापैकी, पण ती खरंच खूप टॅलेंटेड आहे. शी इज टॅलेंटेड. प्लीज तिला फॉलो करा. नांदेडचं नाव ती खूप मोठं करते आणि आता आपण बघितलं असेल की इंस्टाग्राम इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म यंगस्टर्सला व्यक्त होण्यासाठी. तर ती खूप छान व्यक्त होतीये, नांदेडचं नाव मोठं करते आणि नांदेडचे सोशल इश्यूज आणि पॉलिटिकल इश्यूज सुद्धा तू हँडल कर, असं मी तुला या ठिकाणी एक मैत्रीण म्हणून सजेशन देते. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम. एक गोष्ट सांगण्यासाठी हे करते. वैसे भी आपकी तालियों को वो शक्ति है, ताकत है, कलाकारों का उत्साहवर्धन करती है, उनमें एक नई एनर्जी संचार करती है. नाही नाही, प्रणिता मॅम सांगा, तुम्ही फर्स्ट प्राइज सांगा. एक एक करून सांगा. नावं नाही आहेत. आधी मिसेस करूयात का आधी मिस करूयात? मिसेस. चला, मिसेस नांदेड. सेकंड प्राइज गोज टू. मी फक्त नंबर सांगणार आहे. तुमचे नंबर सगळ्यांना माहिती आहेत ना? मिसेस नांदेड, सेकंड प्राइज गोज टू मॉडेल नंबर 31.
हर्षा प्रेमचंदानी केसी फंक्शन मॉल फैशन मॉल यस केसी फैशन मॉल जो अभी शिवाजी नगर के सामने है। हमारा 20,000 स्क्वायर फीट का बहुत बड़ा शोरूम है। यू विल गेट फ्रॉम पिन टू प्लेन एवरीथिंग ओवर दे, ब्राइडल एवरीथिंग, लहंगास, क्रॉप टॉप, शेरवानीज, किड्स, टोटल फैमिली शोरूम यानी वन स्टॉप डेस्टिनेशन. सो प्लीज डू कम ऑल. आणि मी खेदाची गोष्ट करते की माझ्याच्यानं थोडंसं चुकून त्यांचं जे मॉल होतं तर ते हॉल म्हणलं गेलं. परत एकदा सर्वांनी सत्कार मूर्तीचं स्वागत करायचे टाळ्यांनी. धन्यवाद मान्यवरांचे आणि गिफ्ट स्वीकारण्याचे. बेस्ट लुक कंटेंट नंबर 13 आसावरी हुरणे, विद्याश्री सूर्यवंशी, इन्फिनिटी. मी इन्फिनिटी मेकअप, इन्फिनिटी त्यांना विनंती करते की त्यांनी वाउचर द्यायचं आहे. मी आधीच सांगितलं होतं तुमचे एक्सप्रेशन खूप सुंदर आहे म्हणून. प्रथा जैन कडून यांना एक गिफ्ट वाउचर आहे. दोघांचेही अभिनंदन आणि धन्यवाद. हे सगळे गिफ्ट कविता जवळवर कोणते हो पण कोणाचं काढायचं आता कोणतं स्पर्धकांचे आणि स्पॉन्सरचे धन्यवाद. आणि कविता मॅमलाही विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. मान्यवरांचे आणि स्पर्धेत जिंकलेल्या स्पर्धकाचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांनी सायली झुंजारे मॅमचं स्वागत करावं, सन्मान करावा, सत्कार करावा. दोघांचेही धन्यवाद. अमृता मॅमला विनंती करते की त्यांनी जे आम्हाला जज आणि आपला वेळ किमती वेळ आम्हाला मौल्यवान वेळ त्यांनी आम्हाला दिलेला आहे जजेससाठी. सो भाग्यश्री मॅमला विनंती करते की त्यांनी अमृता मॅमला विनंती करते की त्यांनी भाग्यश्री मॅमचा सत्कार करावा. भाग्यश्री मॅम और व्हॉट युअर नेम इज युअर नेम रेखा मॅमचा सत्कार करावा. रेखा मॅम मी करते. आजच्या प्रमुख पाहुण्या यांचा सत्कार मी स्वतः करणार आहे. कुणीच टाळ्या वाजवत नाहीये. वेळातला वेळ काढून प्रणिताताई आपल्याकडे एवढ्या वेळच्या थांबलेल्या आहेत. फक्त महिलांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना कायम कॉन्फिडन्स मिळत राहावा यासाठी त्यांनी एवढ्या उशिरापर्यंत आपल्यासोबत थांबलेले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी. आत्तापर्यंत एकदाही टाळ्या तुम्ही जोरात नाही वाजवल्या, आत्ता अगदी जोरात टाळ्या वाजवा तुम्ही. जोरदार टाळ्यांनीच कार्यक्रमाची सांगता करता येते. आणि खरंच सर्व मान्यवर लोकांचे, स्पर्धक लोकांचे आणि इथं अवेलेबल असलेल्या सगळ्या लोकांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करतो. सॉरी तुम्ही उशीर असल्यामुळं लक्षात नाही आलं. टाळ्याचा गजर तर झालाच पाहिजे ना. तसं पाहिलं तर मग वेशभूषेमध्ये त्यांनाच फर्स्ट प्राइज मिळालं असतं. सुप्रिया नाईक प्लीज समोर या. ज्यांचे ज्यांचे नाव वाचले ना त्यांनी समोर या. शीला जोशी, प्राची
कापुरे, प्राजक्ता कापुरे, काजल हनुमंते, बेबी कलाल, बेबी कलाल, रंजित कौर, अश्विनी काकडे, राजेश्वरी जोशी, अमिता राठोड, सरस्वती गायकवाड, शबाना शेख अब्दुल, रेणुका तामसेकर, दीपाली मुक्कावार, काजल हनुमंते, सर्व स्पर्धकांचं परत एकदा हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचे धन्यवाद. ज्यांना सर्टिफिकेट नाही भेटलं तर त्यांनी अमृता मॅमला नाव सांगायचं त्यांचं. श्वेता पाटील,